मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, गदेने दार फोडून शत्रूंना मारणारा स्वराज्यातील एक अज्ञात सेनापती कोण आहे ते? छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाह यांच्या संघर्षातून स्वराज्यातील पहिल्या लढाईला सुरुवात झाली. संघर्षातून घडलेली लढाई इतिहासात पहिली लढाई म्हणून, पुरंदरची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच मित्रांनो, या लढाईतून आदिलशाहकडून लढाईचं नेतृत्व फत्तेखान करत होता. ज्या अज्ञात मित्रांनो सेनापतीचं मी तुम्हाला इतिहास सांगतोय, या सेनापतीचं वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकवी परमानंद यांनी त्यांच्या काव्यात खूप गौरवाने आणि अभिमानाने केलं आहे. गदेप्रमाणे दिसणाऱ्या आणि त्याचप्रमाणे वापरल्या जाणाऱ्या शस्त्राला गुर्ज असे नाव होते. गुर्ज हा तसा मित्रांनो पारशी शब्द आहे, पण स्थानिक शब्दांमध्ये त्याला गदा असं संबोधलं जातं. मित्रांनो, स्वराज्याच्या बाजूने कावजी मल्हार खासनीस हे त्या लढाईचे अज्ञात सेनापती होते. आणि मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, शिरवाळ्याच्या लढाईमध्ये शिरवाळ्याला जी लढाई झाली होती, त्या लढाईमध्ये बाळाजी हैबतरावला ठार करून कावजी मल्हारांनी आपला पराक्रम सिद्ध केला होता. कावजी मल्हारांचं मुख्य आणि आवडतं शस्त्र मित्रांनो गदा हे होतं, आणि याच गदाचा वापर करून कावजी मल्हारांनी पुरंदरच्या लढाईमध्ये फत्तेखानचे जे सैन्य होतं त्यांची दाणादाण उडवून टाकली होती आणि अनेक सैनिकांना यमसदनी धाडले होते. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं मित्रांनो, की इतका पराक्रमी योद्धा ज्यांनी इतका मोठा पराक्रम केलेलं आहे, हा गदाधारी जो योद्धा आहे त्याचं नाव इतिहासाच्या तुलनेत आजही अज्ञात असं आहे. आणि रणांगणातील प्रत्यक्ष अनुभवाने कावजी मल्हार यांचं नाव स्वराज्यातील पहिल्या सैनिकांमध्ये कोरलं गेलं. बाकी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा.